नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल GR महाराष्ट्राचा यावर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मागेल त्याला सौर कृषी पंप योजना स्टेटस कसं चेक करायचं आणि आपला फॉर्म कुठपर्यंत आलेला आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या साइटवर आलेलो आहोत। यामध्ये ऑप्शन दिसेल होम पेज, स्कीम इन्फॉर्मेशन, GR आणि बेनिफिशियरी सर्व्हिस। तर मित्रांनो, GR मध्ये आपण पाहू शकतो GR दाखवलेला आहे। या GR मध्ये आपल्याला पूर्ण माहिती दिसेल की नेमकं कधीपासून कधीपर्यंत ऊर्जा 25 जुलै 2024 तारीख आलेली आहे आणि PDF देखील आलेली आहे। तर मित्रांनो, आपण GR ओपन केलेला आहे। आपण GR ची देखील माहिती घेऊ। मित्रांनो, यामध्ये दाखवलेलं आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्यात मार्च 2024 अखेर 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत। सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो। एकूण ग्राहकांपैकी 16% कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो। कृषी ग्राहकांच्या सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर 39,246 दलयू आहे। प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो। सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यावरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात 10 ते 8 तास किंवा दिवसा 8 तास 3 फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते। या ठिकाणी मित्रांनो पूर्ण माहिती दाखवलेली आहे। शासन निर्णय, योजनेचा कालावधी। सदर योजना 5 वर्षासाठी एप्रिल 2024 ते 2029 पर्यंत राबवण्यास मान्यता देत येत आहे। मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्यात निर्णय घेण्यात येईल। पात्रता: राज्यातील 7.5 HP पर्यंत शेती पंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेती पंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहील। तर मित्रांनो, या योजनेची अंमलबजावणी पद्धती: एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे। शासनात विद्युत अधिनियम 2003 कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गावरील अनुदान ठेवून त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत। त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल। अशा पद्धतीने मित्रांनो या GR मध्ये माहिती दिलेली आहे। चला आपण आज बेनिफिशियरी स्टेटस चेक करू। तर त्यानंतर येते बेनिफिशियरी सर्व्हिस। त्यामध्ये अप्लाय, जर नवीन कस्टमर असेल तर अप्लाय करा। ॲप्लिकेशन करंट स्टेटस असेल तर करंट स्टेटस चेक करा। आणि जर कोणाचं मेक पेमेंट बाकी असेल तर त्यांनी मेक पेमेंटमध्ये ऑप्शनला क्लिक करून पेमेंट करा। तर आपण ॲप्लिकेशन स्टेटस केलेलं आहे कारण मी आधीच त्याचं पेमेंट केलेलं आहे। तर आपण स्टेटस चेक करू। तर मित्रांनो, या ठिकाणी सर्च बाय बेनिफिशियरी ID जो तुम्हाला ॲप्लिकेशन भरल्याच्या नंतर एक SMS येईल। तो SMS तुम्ही बघू शकता। मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आपला अर्ज क्रमांक MK44 हा नंबरनुसार रुपये 22,971 रकमेचा भरणा आपण केलेला असून सदर अर्ज प्राप्त झालेला आहे। निकषानुसार आपल्या अर्जावरील पुढील कार्यवाही करण्यात येईल। अर्जाची सत्यस्थिती आपणास या लिंकवरून जाणून घेता येईल। धन्यवाद, महावितरण। तर मित्रांनो, असा एक मेसेज येतो, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिसेल। तर आपल्याला तो कोड जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो येथे एंटर करायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर एंटर केल्याच्या नंतर सर्च बटनाला क्लिक करा। सर्च बटनाला क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिसेल बेनिफिशियरी ID, तुमचा जिल्हा कोणता आहे, बेनिफिशियरी नाव काय आहे, आधार कार्ड नंबर दिसेल, मोबाईल नंबर दिसेल, ॲप्लिकेशन डेट
तुम्ही फॉर्म कधी भरलेला आहे, करंट स्टेटस काय आहे, A1 फॉर्म सबमिटेड विथ पेमेंट सहित झालेलं आहे मित्रांनो. बेनिफिशरी कॅटेगरी कोणत्याही जनरलमध्ये आहे आणि पंप कॅपॅसिटी इन HP ज्यांनी 3 HP केला आहे, 5 HP केला आहे आणि 7.5 HP केलेला असेल तर ते तुम्हाला इथे दिसेल मित्रांनो. पेमेंट सक्सेस झालेले पण अजून काही पुढील डिटेल आलेलं नाही आहे, तर या ठिकाणी तुम्ही पूर्ण चेक करू शकता. तर अशाच प्रकारे तुम्ही तुमची माहिती बघू शकता मित्रांनो. तर अशाच नवीन GR आणि सरकारी योजनांच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा, जिथे आम्ही प्रत्येक अपडेट वेळेवर देतो. तर मग भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.